मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सारा उपक्रम राबवत आहेत। आमचे नेत्या असदुद्दीन अवैसी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी मध्यंतरी औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणचा टोल भरायचं नाही असं त्यांनी पत्रक काढले होते। त्यांच्याच आदेशानुसार ज्या जिल्ह्यात राज्यात देशात भाजपने खड्डे करून ठेवलेले आहेत ते खड्डे भरण्याचं काम ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन करत आहेत। अहो या प्रशासनाला जाग येत नाही। अनेक दिवसापासून खड्डे पडले, अनेक अपघात होत आहेत, अनेक लोकांना जीव गेलेला आहेत, तरीसुद्धा यांना जाग येत नाही। त्यासाठी आम्ही ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन स्वतःच्या खर्चातून आम्ही हा उपक्रम राबवत आहेत। काय किती खर्च येतोय तुम्हाला? किती साधारणतः रोजचा एक 50,000 रुपये खर्च असेल याला। तरीसुद्धा आम्ही जोपर्यंत कॉल थांबत नाही याचा नागरिकाचा तोपर्यंत उपक्रम राबवणार आहेत। ज्या दिवशी सगळे खड्डे बुजवले त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स किती खर्च झाला सगळं दाखवण्यात येईल तुम्हाला। किती कॉल आलेत आतापर्यंत एक 100 कॉल आलेले आहेत आम्हाला। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही हे सगळं करताय स्टंटबाजी? अहो महानगरपालिकेचं निवडणुकीचा काहीच संबंध नाही यात। गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः उपक्रम राबवत आहेत। पत्रे वाटप असो, पेट्रोल वाटप असो, धान्य वाटप असो, ज्या नागरिकाला लागतात ते सगळे सुविधा मी देत असतो नेहमी आणि नागरिकांसाठी मी काम करत असतो। परंतु खड्ड्याचा प्रॉब्लेम आता गेल्या 2 दिवसापूर्वी अपघात झालेले आहेत। नवरा बायको जीव गेला त्यात, कुणाला जाग येत नाही, प्रशासनाला जाग येत नाही, सगळ्या कमिशनवर चाललेलं आहेत। त्यासाठी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा स्वतः खर्चानं करत आहेत। जलील साहेबांनी ज्या पद्धतीनं आव्हान केलं टोळ भरत नाही खड्डे असेल तिथं तुम्ही काय आव्हान कराल का महापालिकेला? आता जोपर्यंत खड्डे रस्ते होत नाही तोपर्यंत नागरिकांना टॅक्स भरू नये असं मी आवाहन करतो।